डोंबिवलीमध्ये कशा प्रकारे एका केमिकलच्या टँकचा स्फोट झाला आणि त्यामुळे 3 जणांचे बळी गेलेले आहेत। अनेकांचे बळी जाऊ शकले असते, सुदैवाने अनेक लोक जिवंत राहिलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। या सगळ्याविषयी आपण अधिक चर्चा करूया आणि माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित भिडे सध्या आपल्या सोबत आहेत। अमित, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तुम्ही सुद्धा डोंबिवलीमध्ये होता, काय नेमकं घडलं, काय जाणवलं, किती मोठा हा स्फोट होता? नक्कीच अमोल, ज्या वेळेला हा स्फोट झाला साधारणतः 9:25 ते 9:30च्या दरम्यान हा स्फोट झाला। त्यावेळेला सकाळच्या वेळी आम्ही घरामध्ये होतो। माझी ज्या ठिकाणी मी होतो ती बिल्डिंग स्फोट झालेल्या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावर खंबाळपाडा या एरियामध्ये आहे। त्या बिल्डिंगला 2 किलोमीटरवर सुद्धा हा स्फोटाचा हादरा जाणवला, दणका बसला स्फोटाचा। एवढा स्फोटाचा प्रचंड जबरदस्त असा दणका होता। पहिल्यांदा आम्हाला कळलं नाही की नक्की काय झालंय। लगेच 10व्या मिनिटाला त्याच स्फोट झालेल्या परिसराच्या समोर आमचे एक स्नेही राहतात, त्यांच्याकडून मला फोन आला की असं असं झालंय। मी लगेच तिकडे गेलो आणि हा नक्की काय ठिकाण आहे ते पाहिलं। सबंध जे गोडाऊन होतं, तिकडे अनधिकृत गोडाऊन आहे, ते भंगार डिपो आहे, तो सगळा पेटलेला होता। स्फोटाची तीव्रता एवढी होती की त्या स्फोटामुळे बाजूला एक झाड होतं ते सुद्धा पेटलेलं होतं। एवढा प्रचंड स्फोटाचा दणका होता। सबंध एरियामध्ये हा स्फोटाचा आवाज आणि त्याचे हादरे ऐकायला आले। बिलकुल अमित, संपूर्ण MIDC परिसरामध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत गोडाऊन्सचं पेव फुटलेलं आहे। मोठ्या संख्येने अशा अनधिकृत गोडाऊन्स आहेत। प्रदूषणाचा मोठा प्रश्न डोंबिवलीमध्ये आहे। दुसऱ्या नंबरचं शहर, सर्वात प्रदूषित अशी बदनामी एक प्रकारे डोंबिवलीची झालेली आहे। यापूर्वी सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत। या दृष्टीने नेमकी काय परिस्थिती MIDC परिसरात असते? नक्कीच अमोल, आपण जर का डोंबिवलीचा थोडासा विचार केला तर असं दिसतं की डोंबिवली MIDC ही 2 फेजेसमध्ये वाटलेली आहे, फेज 1 आणि फेज 2। फेज 1 आणि फेज 2 यांच्यामध्ये रेसिडेन्शियल एरिया आहे। त्याचा प्रॉब्लेम असा होतो की 2 फेजेसच्या दरम्यान असल्यामुळे इथे नागरिकांना प्रचंड प्रदूषणाचा सामना करावा लागतो। नंबर 1। दुसरी समस्या महत्त्वाची अशी की त्या समस्येकडे आजवर फारसं लक्ष कोणाचं गेलेलं नाही, पण MIDC ह्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक भंगार ह्या भागामध्ये निर्माण होतं। हे औद्योगिक भंगार विकण्यासाठी अशा पद्धतीचे जे भंगार डेपो आहेत ते डोंबिवलीच्या पिसवली ते सोनारपाडा या गावांच्या दरम्यान सबंध परिसरामध्ये अनेक भंगार डेपो तिकडे निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळतील। या भंगार डेपोंवर सध्या कोणाचंही नियंत्रण नाही। पोलिसही इकडे नियंत्रण ठेवायला असमर्थ ठरतात की काय, अशी परिस्थिती अनेक वेळा दिसते। याचं थोडंसं आपण मागे गेलो इतिहासामध्ये तर 27 गावं ज्यावेळी महापालिकेच्या क्षेत्रातून वगळली त्याच्यानंतर इकडे ग्रामपंचायत तयार झाल्या, ग्रुप ग्रामपंचायत तयार झाल्या, पण ग्रामपंचायती सुद्धा या अनधिकृत भंगार डेपोंवर नियंत्रण ठेवायला असमर्थ आहे की काय, अशी परिस्थिती दिसते। कारण ग्रामपंचायती तयार झाल्याच्या नंतर ही सगळी वाढ फोफावलेली आहे आणि त्याचा फटका अनेक वेळा, मग ती गुन्हेगारी, वाढती गुन्हेगारी असेल किंवा हे असे भंगारमध्ये होणारे स्फोट असतील, अशा अनेक स्वरूपामध्ये ही समस्या वाढताना आपल्याला दिसते। अमोल, बिलकुल त्याचबरोबर प्रदूषणाचा सुद्धा मोठी समस्या त्या ठिकाणी आहे। शालेय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्रास होतोय, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्रास होतोय। या सगळ्यामुळे प्रदूषण सुद्धा किती मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आम्हाला आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर नंतर डोंबिवलीचा प्रदूषणामध्ये नंबर लागतो। अनेक वेळा इकडे असं झालेलं आहे की डोंबिवली MIDC परिसरामध्ये अभिनव विद्यालय, टिळकनगर विद्यालय, सिस्टर निवेदिता ह्या शाळा आहेत। नवीन अजून काही शाळा निर्माण होत आहेत। अभिनव विद्यालय ही तर फेज 1 MIDC जी आहे त्याच्या अगदी समोर आहे। काही वेळेला सकाळी अमोनिया वायू तिकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडला जायचा की त्यावेळेस 2 ते 3 वेळा अभिनव शाळा ही सोडण्यात आली होती। मुलांना त्रास व्हायला लागला, घशाची खवखव व्हायला लागली, डोळ्यांची जळजळ व्हायला लागली, म्हणून सोडण्यात आली। MIDCतल्या लोकांनी अनेक वेळेला सुदामानगर रहिवासी संघ असेल किंवा मिलादनगर रहिवासी संघ असेल, या लोकांनी सुद्धा अनेक वेळेला इकडे प्रदूषणासाठी तक्रारी केल्या की अचानक रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात एखादा वायू हवेमध्ये सोडला जातो, त्याचे भयंकर दुष्परिणाम आपल्याला तिकडे भोगावे लागतात। झी 24 तासनेच काही दिवसांपूर्वी तिकडे एक स्टोरी केली होती की खंबाळपाडा, भोईरवाडी या परिसरामध्ये अचानक पांढऱ्या वायूचं आच्छादन पसरलेलं दिसत होतं। साधारणपणे 15 फुटावरचं सुद्धा दृश्य दिसत नव्हतं, असे व्हिज्युअल सुद्धा आपण दाखवले होते। ही सगळी परिस्थिती पाहिली तर डोंबिवलीकर आणि ह्या 2 MIDCतल्या फेजमुळे आणि त्या कारखान्यांवर कोणाचंही नियंत्रण नसल्यामुळे, वायू कधी सोडायचा ह्याच्यावर कधी नियंत्रण नसल्यामुळे, चिमण्यांची याच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही, त्यामुळे प्रदूषण वाढत चाललेलं आहे। आम्ही याच्यावर अगदी थोडक्यात शेवटचा प्रश्न की याच्यावर काय करायला लागेल, कुणाची ही जबाबदारी आहे, कशा प्रकारे हे सगळं थांबवता येईल? अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या, पोलिसांकडे तक्रारी केल्या, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रारी केल्या, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही असं ह्या सगळ्या घटना सातत्याने सुरू आहेत त्यावरून दिसतं। कारण चिमणी म्हणजे हवेमध्ये धूर सोडण्याची जी धुरांडी असते त्याचा प्रश्न आहे।
त्याची एक विशिष्ट हाईट आहे, ती हाईट मेंटेन केली जाते का? त्याचबरोबर तिकडे अनेक डाईंगचे कारखाने आहेत, डाईंगच्या कारखान्यामध्ये कोळसा वापरला जातो, तो कोळसाचा जो वायू निर्माण होतो, धूर निर्माण होतो, तो कसा सोडला जावा? त्याचबरोबर आता भंगार साहित्य विकण्याचा हा जो सगळा धंदा फोफावलेला आहे, बिलकुल ते ड्रम किंवा ते केमिकलचे ड्रम, केमिकलच्या टाक्या बाहेर विकल्या जाताना त्याची काही विशेष खबरदारी घेतली जाते का? हे सगळं पाहणं प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं काम आहे, पोलिसांचं काम आहे, हे पाहिलं जातं का? ह्याच्यावर पहिला चेक आला पाहिजे. अमोल, बिलकुल या सगळ्या प्रकारानंतर आता तरी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं आणि त्याचबरोबर तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांचं या सगळ्या अनधिकृत गोष्टी आणि वाढत चाललेलं प्रदूषण यावर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश येतं का, किंबहुना त्या दृष्टीने हालचाली तरी निदान सुरू व्हाव्यात अशी आपण अपेक्षा करूया आणि यावर आपण लक्ष ठेवून असूया की किती लवकर या सगळ्या हालचाली सुरू होतात. धन्यवाद अमित तूर्त या सविस्तर माहितीबद्दल.